हॅलो डिअर स्टुडंट्स, मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी इंजिनिअरिंग, फार्मसी, BSc ॲग्रिकल्चर या कोर्सेसमध्ये खूप सारे विद्यार्थी ॲडमिशन घेतात। पण या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, तिचं नाव आहे MHT CET। आता या एक्झाममध्ये किती मार्क्स आपल्याला मिळाले म्हणजे या कोर्सेसला आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, तसंच किती स्कोर हा सेफ स्कोर असतो याबद्दल पण बऱ्याच मुलांना त्या ठिकाणी टेन्शन असतं। सो याबद्दलची सर्व क्लॅरिटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक तुम्हाला व्यवस्थितपणे बघायचा आहे आणि शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण खूप साऱ्या कॉमन क्वेश्चन्स वरती या ठिकाणी तुम्हाला आन्सर्स मिळणार आहे, जनरली जे मुलांना त्या ठिकाणी ॲडमिशन संदर्भात पडत असतात। सो मी दिगंबर माळी पुन्हा एकदा स्वागत करतो। तुम्ही जर नवीन असाल यूट्यूब चॅनलला आपल्या, तर त्या ठिकाणी आपलं चॅनल सबस्क्राइब पण करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात पहिले सेफ स्कोर किती असतो MHT CETचा ते डिस्कस करणार आहोत। सेकंड नंबर मिनिमम मार्क्स ॲडमिशनसाठी किती लागतात। थर्ड नंबर कॉमन क्वेश्चन्स जे विद्यार्थी विचारतात आणि फोर्थ इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जर अपकमिंग MHT CET एस्पायरंट असाल तर तुमच्यासाठी फ्री स्टडी मटेरियल आहे आणि काही महत्त्वाच्या लिंक्स सुद्धा आहेत। सो सगळ्यात पहिला पॉइंट, सेफ स्कोर फॉर MHT CET एक्झाम। आता ते कसं आहे ना बाळांनो, सगळ्यात पहिले तुम्ही हे समजून घ्या की तुम्हाला सेफ स्कोर कोणत्या कॉलेजेससाठी पाहिजे आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंगला, फार्मसीला, ॲग्रिकल्चरला ॲडमिशन हे कुठल्या कॉलेजमधून तुम्हाला हवं आहे। म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठी प्लॅन करता आहात की एखाद्या रेप्युटेड प्रायव्हेट कॉलेजसाठी प्लॅन करता आहात की तुमच्या एरियामध्ये असलेल्या एखाद्या कॉलेजसाठी प्लॅन करता आहात, यानुसार तुमचा सेफ स्कोर हा त्या ठिकाणी चेंज होऊ शकतो। लेट्स टेक ॲन एक्झाम्पल। सपोज एखादा विद्यार्थी आहे, सपोज त्याला इंजिनिअरिंग करायचं आहे आणि इंजिनिअरिंग करण्यासाठी त्याला गव्हर्नमेंट कॉलेज हवं आहे। सो इंजिनिअरिंग तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजमधून करायचं असेल तर ऑब्व्हियसली तुमचा स्कोर हा खूप हाय असला पाहिजे, म्हणजे 99+ असला पाहिजे, तर तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस बनतात, कारण की प्रचंड कॉम्पिटिशन असतं। म्हणजे मागच्या वर्षीचं कॅल्क्युलेशन सांगायचं झालं तर जवळपास 3 लाखांच्या आसपास विद्यार्थी असे होते की ज्यांचा PCM ग्रुप होता आणि त्यांनी त्या ठिकाणी, तुम्ही विचार करा, MHT CET एक्झाम दिली आहे आणि गव्हर्नमेंटसाठी ती कॉम्पिटिशन किती टफ झाली असेल। सिमिलरली जे प्रायव्हेट रेप्युटेड कॉलेजेस असतात, जिथे जनरली तुम्ही जर बघितलं ज्या मुलांना गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळत नाही त्या मुलांची कॉम्पिटिशन असते, इथे सुद्धा 95+, 93+ इतके स्कोर हे तुम्हाला त्या ठिकाणी मिळवावे लागतात। आता इथे मी जे तुम्हाला स्कोर सांगतोय ना बाळांनो, हे सगळे स्कोर जनरलाइज सांगतो आहे, हे इयर टू इयर दरवर्षी त्या ठिकाणी बदलत असतात, कट ऑफ चेंज होत असतात। तुम्ही मागच्या वर्षीचे कट ऑफ त्या ठिकाणी चेक करू शकता ऑफिशियल वेबसाईटला जाऊन। त्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की गव्हर्नमेंट कॉलेजेसचे कट ऑफ हे खूप हाय आहे। कॅटेगरी वाईज सुद्धा ते बदलतात, म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी वेगळं कट ऑफ असतं, OBC साठी वेगळं, SC ST साठी वेगळं। सो पहिला पॉइंट आय थिंक तुम्हाला क्लिअर झालेला आहे की तुम्ही कुठल्या कॉलेजला टार्गेट करताय, त्यानुसार तुमचा सेफ स्कोर हा बदलत जाणार आहे। तुमचा स्कोर जर 99.5 येतो आहे, 6 येत आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही सेफ पोझिशनमध्ये आहात गव्हर्नमेंट कॉलेजला मिळवण्यासाठी, ठीक आहे। पण तरी सुद्धा 100% सेफ म्हणणं हे त्या ठिकाणी चुकीचं ठरणार आहे। ओके, दुसरा महत्त्वाचा पॉइंट यामध्ये तो असा आहे सेफ स्कोरच्या बाबतीत की तुम्ही नेमकं कुठल्या ब्रँचला टार्गेट करताय। म्हणजे इंजिनिअरिंग आपण जर बघितलं तर इंजिनिअरिंग मध्ये खूप साऱ्या ब्रँचेस आहेत, कम्प्युटर आहे, बरोबर आहे, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये IT आहे, ओके, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, ENTC आहे। सो तुम्ही नेमकं कुठल्या ब्रँचला टार्गेट करताय, कारण सध्या कोविड नंतर कम्प्युटर इंजिनिअरिंग, राईट, ज्याला आपण म्हणतो, आणि त्यासोबतच जी IT आहे, या दोन ब्रांचेसला इंजिनिअरिंगच्या सध्या कट ऑफ हे खूप जास्त आहे। जास्त करून मुलं या दोन ब्रांचेसकडे त्या ठिकाणी जात आहेत। यासोबतच इतर ज्या ब्रांचेस सध्या नव्याने त्या ठिकाणी आलेल्या आहेत, ज्यामध्ये सायबर सिक्युरिटी सारखी ब्रांच आहे, ओके, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर त्याच्यानंतर काय म्हणूया आपण, बँकेचे जे काही ॲप्लिकेशन्स वगैरे असतात त्यांच्या
सेफ्टीसाठी सुद्धा काही नवीन ब्रांचेस हे त्या ठिकाणी ओपन झालेले आहेत. सो इथे मुलं सध्या ॲडमिशन्स घ्यायला लागलेले आहेत. रोबोटिक्स सारख्या ब्रांचेस आहेत, ओके, ॲनिमेशन सारख्या ब्रांचेस आहेत. सो इथे तुम्ही जर बघितलं तर कट ऑफ्स हे वाढलेले आहे. सो इथे तुमचा सेफ स्कोर परत चेंज होतो. सिव्हिलकडे, मेकॅनिकलकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ त्या ठिकाणी कमी झाल्यामुळे त्यांचे कट ऑफ्स हे डाऊन झालेले आहे. अक्षरशः काही कॉलेजेसमध्ये तर ॲडमिशन सुद्धा त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे. त्यामुळे तुमचा सेफ स्कोर हा 2 गोष्टींमुळे बदलतो. एक, तुम्ही कुठल्या कॉलेजला टार्गेट करत आहात आणि 2, तुम्ही कुठल्या ब्रँचला टार्गेट करत आहात. सिमिलरली फार्मसीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुमचं कॉलेजेसनुसार सेफ स्कोर हा बदलू शकतो आणि तसंच फार्मसीमध्ये ब्रँचेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला नाही मिळत. पण BSc ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा परत एकदा तुमचं कॉलेज कुठलं आहे, म्हणजे ग्रेड A कॉलेज आहे, ग्रेड B कॉलेज आहे, ग्रेड C कॉलेज आहे की ग्रेड D कॉलेज आहे, त्यानुसार तुमचा सेफ स्कोर हा बदलणार आहे. त्यामुळे तुमचं एम काय आहे, तुम्ही आधीपासून कुठलं कॉलेज प्लॅन करता आहात, त्याचे मागच्या वर्षीचे कट ऑफ चेक करा आणि त्यानुसार जास्तीत जास्त मार्क्स त्या कट ऑफपेक्षा तुम्हाला कसे मिळतील यासाठी प्लॅन करा, म्हणजे तो तुमच्यासाठी सेफ स्कोर असणार आहे. राईट, हा पहिला पॉईंट आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन आपलाच आहे, तिथे तुम्ही विचारू शकता. ओके, सेकंड क्वेश्चनवर मी येतो आहे अँड दॅट इज मिनिमम मार्क्स रिक्वायर्ड फॉर ॲडमिशन. आता बघा, ही जी एक्झाम होते ना MST CET ची एक्झाम, तर या एक्झाममध्ये जे स्कोर्स आपल्याला मिळतात ना हे पर्सेंटाइल्समध्ये असतात. ओके, राईट. सो मी इथे मिनिमम मार्क्स बोलतोय म्हणजे मी पर्सेंटाइल्स बद्दल बोलतो आहे. ठीक आहे. सो जनरली जेव्हा तुम्ही पेपर देता, पेपर दिल्यानंतर तुमची जी आन्सर शीट असते त्याचं PDF हे तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन ID वरती भेटत असतं. MST CET कडून ते अगोदर येत असतं. त्यातून तुम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे आउट ऑफ 200 तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे आपल्याला कळतं. पण ज्यावेळेस ॲक्च्युअल रिझल्ट येतो, फायनल रिझल्ट MST CETचा येतो, तो मात्र पर्सेंटाइल स्कोअरमध्ये येत असतो. सो इथे मी मिनिमम मार्क्स म्हणजे पर्सेंटाइल्स बद्दल बोलतो आहे. सो तुम्हाला जर कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर हे माहिती असेल की तुमचे क्लास 12चे बोर्ड एक्झामचे मार्क्स हे त्या ठिकाणी इतके महत्त्वाचे नाही आहेत जितके MHT CET सारख्या एंट्रन्स एक्झामचे मार्क्स महत्त्वाचे आहे. कारण तुम्हाला पुढचं ॲडमिशन हे MHT CETच्या स्कोअरवर मिळत असतं. मग सर असं जर असेल तर मग क्लास 12ची जी बोर्ड एक्झाम आहे ती अजिबात काही महत्त्वाची नाही आहे. इथेच तर खरा ट्विस्ट आहे. तुमचे MHT CETचे मार्क्स हे तुम्हाला ॲडमिशन मिळवून देतात, ही गोष्ट खरी आहे. पण ते मार्क्स इलिजिबल होण्यासाठी किंवा ते मार्क्स कन्सिडर करण्यासाठी HSC बोर्ड परीक्षेमध्ये तुमचा ग्रुप क्लिअर असणं गरजेचं आहे. आता ग्रुप नेमकं काय प्रकार असतो, तर तुम्ही जर ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला साधारणपणे बोर्ड परीक्षेमध्ये 45% मार्क्स हे त्या ठिकाणी ग्रुपमध्ये पाहिजे. ग्रुप म्हणजे सपोज तुम्ही इंजिनिअरिंगची त्या ठिकाणी MST CET देत असाल तर तुम्हाला PCM फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये 45% त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स पाहिजे, म्हणजे 135 प्लस मार्क्स त्या ठिकाणी पाहिजे. जर तुम्ही फार्मसीला जाणार असाल तर PCB मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 45% म्हणजे 135 पेक्षा जास्त मार्क्स असायला पाहिजे. तर साधारण तुमचा जो ग्रुप क्रायटेरिया आहे हा सुद्धा दरवर्षी गव्हर्नमेंट बदलवतं. तर आता सध्या जो ग्रुप क्रायटेरिया आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो आहे की तुम्हाला त्या ठिकाणी ग्रुप क्लिअर करणं गरजेचं आहे. म्हणजे 12वीची बोर्डाची परीक्षा पास व्हायचं आहे, ते पण ग्रुप क्लिअर करायचा असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी अभ्यास करावा लागेल बोर्डाच्या परीक्षेचा. एकदा ते झालं की 2 महिन्याने होणारी किंवा 1 महिन्याने होणारी जी तुमची MST CET एक्झाम आहे त्यात तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर्स मिळवायचे आहेत जर तुम्हाला चांगलं कॉलेज हवं असेल. पण आता इथे आपण मॅक्झिमम बद्दल नाही बोलत आहे, आपण इथे मिनिमम बद्दल बोलतोय. आता बघा बाळांनो, मिनिमम आता तुमचा जो स्कोअर येणार आहे ठीक आहे, तो ॲक्च्युअली नॉन झिरो स्कोअर पाहिजे. नॉन झिरो म्हणजे झिरो नको, झिरोपेक्षा जास्त स्कोअर पाहिजे. आता मग तुम्ही म्हणाल सर मग 10 पर्सेंटाईल मिळाले चालतील का आम्हाला, तर तुम्हाला 10 पर्सेंटाईल जर मिळाले तर बाळांनो प्रॉब्लेम काय होणार आहे, तर तुम्हाला जे कॉलेज मिळेल ना ते कॉलेज असं मिळेल किंवा शक्यतो कॉलेज मिळणारच नाही, कारण 10 हा खूपच कमी स्कोअर झाला. ओके, राईट. सो एक डिसेंट स्कोअर पाहिजे. आता ही प्रोसेस कशी असते हे समजावून सांगतो. जितके पण मुलं MST CET एक्झामला अपियर होतात त्यांचे जे रिझल्ट्स डिक्लेअर होतात ना बाळांनो, तर रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर त्यांना जे मिळालेले पर्सेंटाईल स्कोअर्स असतात त्यानंतर एक मेरिट नंबर येत असतो ॲडमिशनच्या वेळेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल फार्मसीला
इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जेव्हा फार्मसीसाठी अप्लाय करतात तेव्हा सगळे स्कोर्स हे त्या ठिकाणी MST CET कडे आल्यानंतर त्याचा एक मेरिट नंबर तयार होतो. म्हणजे ज्या मुलाला सगळ्यात जास्त मार्क्स आहे त्याचा 1 रँक, त्याच्यापेक्षा कमीवाल्याला 2, अशा पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्यांचे रँक्स हे त्या ठिकाणी खाली त्या ठिकाणी जात असतात. सो तुमचा स्कोर जर कमी असेल तर तुमचा रँक हा खूप मागे येणार आहे. म्हणजे तुम्हाला ॲडमिशनसाठी जे कॉलेज मिळणार आहे तर असं पण होऊ शकतं की तुमच्या वाट्याला कुठलं कॉलेज येणारच नाही किंवा असं कॉलेज येईल की जिथे अजिबात कोणी जात नाहीये, फॅसिलिटीज अवेलेबल नाहीये, ज्याचं रेप्युटेशन फार कमी आहे किंवा जिथे तुमची जाण्याची इच्छा नसेल अशा कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळेल. सो मिनिमम मार्क्सचा विचार न करता तुम्हाला मॅक्झिमम किती मार्क्स मिळतील यासाठी जर तुम्ही प्रयत्न केला तर मला असं वाटतं ते बेटर राहील. बाय द वे, या प्रश्नाचं उत्तर मिनिमम मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी किती हवे आहेत तर नॉन झिरो स्कोर जनरली मिळायला पाहिजे, पण त्या स्कोरवरती तुमचं ॲडमिशन चांगल्या कॉलेजला होणार नाही. सो ऑलवेज ट्राय फॉर द मॅक्झिमम मार्क्स राईट दॅट यू कॅन स्कोर इन युअर अपकमिंग MST CET एक्झाम राईट. मॅक्झिमम मार्क्ससाठी प्रयत्न करा. आय होप तुम्हाला सगळ्यांना हे क्लिअर झालं असावं. आता आपण तिसऱ्या पॉईंटकडे येतो आहे. तुमच्यासाठी जे फ्री स्टडी मटेरियल आहे ते हे अशा पद्धतीने आहे. जर तुम्ही यावर्षी MST CET ची परीक्षा देत असाल तर तुमच्यासाठी हे फ्री स्टडी मटेरियल हे माझ्या ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे. माझ्या ॲप्लिकेशनचं नाव दिगंबर माळी आहे, ते तुम्ही इन्स्टॉल करा. फ्री ऑफ कॉस्ट हे तुम्हाला स्टडी मटेरियल त्या ठिकाणी देतो आहे. यामध्ये तुम्हाला बोर्डाचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, HSC बोर्डच्या क्वेश्चन पेपर्स आहेत, MST CET ची जी माझी MCQ सिरीज आहे ती तुमच्यासाठी अवेलेबल करून दिलेली आहे PDF स्वरूपामध्ये. यूट्यूब लेक्चरच्या माझ्या PDF नोट्स आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या तुम्हाला MST CET साठी फायद्याच्या ठरणार आहेत. सो इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, क्वेश्चन बँक्स आहेत, इम्पॉर्टंट डायग्रामची लिस्ट आहे. हे सर्व कंटेंट बायोलॉजी सब्जेक्टच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्ही लगेच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून फ्री स्टडी मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही ते सगळं मटेरियल बघू शकता. ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने डाव्या बाजूला 3 लाईन्स मिळतील, त्याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला आणि हे फ्री स्टडी मटेरियल जाऊन तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करू शकता आणि स्टडी करू शकता. आय होप तुम्हाला ते आवडलं असावं. ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो मुलं मला विचारतात की सर आम्ही MST CET ची स्टडी किंवा तयारी कशी करू. आता बघा, नॉर्मली तुम्ही या चॅनलवर माझा व्हिडिओ बघताय तर या चॅनलवर सुद्धा MHT CET एस्पेशली बायोलॉजी सब्जेक्टसाठी लागणारं कंटेंट हे तुम्हाला भरपूर अवेलेबल आहे. ओके. सो सगळ्यात पहिला सोर्स तर मी तुम्हाला सांगितला की तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलच्या मदतीने तुमची अपकमिंग MST CET ची तयारी फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. यूट्यूबला काही कॉस्ट द्यायची गरज नाही आहे तुम्हाला. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, माझं जे ॲप्लिकेशन आहे ना, मोबाईल ॲप्लिकेशन, तर बाळांनो या ॲप्लिकेशनवरती मी काय करतो, दरवर्षी MHT CET साठी ऑनलाईन क्रॅश कोर्स घेत असतो. यावर्षी सुद्धा मी ऑनलाईन क्रॅश कोर्स 2025च्या विद्यार्थ्यांसाठी घेतो आहे आणि अफोर्डेबल कॉस्टमध्ये आहे. सध्या 499 त्याची प्राईस आहे. काही दिवसांनी ती प्राईस वाढू शकते. सो तुम्ही त्या ठिकाणी तो कोर्स माझा जॉईन करू शकता. दरवर्षी मुलं जॉईन करतात. 99.99 पर्यंत माझे टॉपर्स हे मागच्या वर्षी त्या ठिकाणी आलेले होते. सो तुम्ही सुद्धा यावर्षी चांगली तयारी करून आपल्या MST CET साठी चांगले स्कोर्स आणू शकता. अफोर्डेबल प्राइस आहे. सर्व काही तुम्हाला त्या कोर्सेसमध्ये अवेलेबल होऊन जातं. सो तुम्ही नक्कीच MST CET ची तयारी या कोर्सच्या माध्यमातून करू शकता. बघा, या कोर्समध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स त्या ठिकाणी सर्व कन्सेप्ट शिकवले जातील. ज्या मुलांची काहीच तयारी नाही आहे त्या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. सेकंड इम्पॉर्टंट थिंग, पूर्ण सिलेबस आपण कव्हर करतो MST CET चा. चॅप्टर वाईज तुम्हाला MCQ लेक्चर्स मिळतात, मॉक टेस्ट मिळतात. जे काही लेक्चर झालेले असतात त्यांच्या ज्या PPTs असतात त्यांची PDFs मी त्या ठिकाणी अवेलेबल करून देतो, जेणेकरून मुलांना रिव्हिजनसाठी त्याचा फायदा होतो. फुल सिलेबसवरच्या मॉक टेस्ट आपण या ठिकाणी घेत असतो. जशा MST CET मध्ये पेपर होतात सिमिलर मॉक टेस्ट या ठिकाणी आपण प्लॅन केलेले आहेत. काही डाऊट्स सेशन्स असतात जिथे मुलांना त्या ठिकाणी लाईव्ह पद्धतीने डाऊट्स विचारता येतात. जे प्रश्न नॉर्मली ज्यांना बाहेर उत्तर त्याची मिळत नाही त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना त्या ठिकाणी मिळत असतात. आणि मागच्या वर्षी 2024ला सुद्धा मी जो ऑनलाईन क्रॅश कोर्स घेतला होता तो पूर्णच्या पूर्ण क्रॅश कोर्स मी इथे फ्री म्हणून दिलेला आहे. राईट. सो तुम्ही तो माझ्या ॲप्लिकेशनला जाऊन हा कोर्स जॉईन करू शकता. सध्या त्याची प्राइस 499 आहे. काही डाऊट्स असतील तुम्हाला तर तुम्ही मला हा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती मला तुम्ही जर हाय पाठवलं तर तुम्हाला एक मेसेज येऊन जाईल ज्यामध्ये सर्व कोर्सेसची लिंक आहे, ॲप्लिकेशनची लिंक आहे. राईट. तर तुम्हाला सगळं ते कोर्स कसा डाउनलोड करायचा, कोर्स कसं बघायचा या सगळ्या लिंक्स मी पाठवून देईल. त्याच्या मदतीने तुम्ही बघू शकता. हा व्हॉट्सअप नंबर सेव्ह करून घ्या. प्लीज याच्यावर कॉल करू नका, मी कॉल रिसीव्ह करत नाही.
आणि HSC बोर्डसाठी सुद्धा माझा रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे, 499 मध्ये आहे. यामध्ये जवळपास पूर्ण सिलेबस आहे, बोर्डाचे क्वेश्चन पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन, डायग्रामची लिस्ट वगैरे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहे. आपल्या ॲप्लिकेशनवरतीच हा कोर्स अवेलेबल आहे. कोर्स तुम्ही लॅपटॉप आणि मोबाईल दोघंही ठिकाणी बघू शकता. ओके राईट. आणि हे माझे काही इतर यूट्यूब चॅनल्स आहेत आणि हे सोशल मीडिया हँडल्स आहेत. इन्स्टा तुम्ही वापरता का? तो इन्स्टाला सुद्धा मी अवेलेबल आहे. सो माझा ID आहे पर्सनल, तुम्ही तिथे मला फॉलो करू शकता. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत भेटूया. विश यू ऑल द बेस्ट. हॅव अ गुड डे. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की टाका. बाय बाय.